शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता स्वतःवरती आल्यावरती सोनलने रागिणीचं कटकारस्थान कोर्टासमोर आणलेलं आहे। म्हणजे आता छोट्याशा प्रथमेश या मुलाच्या सांगण्यावरून, प्रथमेश दातारच्या सांगण्यावरून जे रिक्रिएशन केलेलं आहे त्याचा कोर्टासमोर एक वेगळाच इम्पॅक्ट पडून त्याच वेळेला सीसीटीव्ही फुटेज आणि प्रथमेशचं रिक्रिएशन या दोन गोष्टी आणि तिसरी गोष्ट म्हणजे आकाशच्या केबिनच्या बाहेर असलेलं प्रिमायसेसमधलं सीसीटीव्ही फुटेज, तीन गोष्टी आणि चौथी गोष्ट ती म्हणजे शैलेश दातार डॉक्टरांनी केलेली जादू, शैलेश दातार डॉक्टरांनी केलेला प्लॅन, या सगळ्याचं एक विचित्र काहीतरी सारांश बाहेर येत सोनल स्वतःचा गुन्हा स्वतःच्या तोंडानेच कबूल करते। आणि इथे आता यशोधन भानुशाली या वकिलांनी चांगलीच बाजी मारलेली असते। भूमी मात्र या सगळ्यामुळे एकदम हादरून जाते ज्या वेळेला सोनलच्या तोंडून जे सत्य बाहेर येतं ते ऐकल्यावरती, कारण सोनलने ऑलरेडी भूमीला सांगितलेलं असतं की जे सत्य बाहेर येईल ते ऐकून तू हदरशील, त्यामुळे सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू नकोस भूमी, तू हरशील। आणि तसंच होतं। सत्य इतकं भयानक पद्धतीने समोर येतं की भूमी जिंकून सुद्धा हदरते। आपल्या समोर जे घडतंय ते सत्य, की आपण ऐकतोय ते सत्य, की आपण आतापर्यंत विश्वास ठेवला ते सत्य, पण सोनलने पुरावे ठेवलेले असतात। सोनलने रागिणी आणि अभिविरुद्ध आपल्याकडे पुरावे ठेवलेले असतात आणि ते पुरावे सुद्धा इतके भयानक असतात की रागिणी सुद्धा ते बघून हादरते। कोर्टासमोर आता भेंडे वकिलांनी प्रथमेश दातार याची साक्ष जरी नाकारली असली किंवा त्याला आधी आम्हाला इंटिमेशन दिलं नाही, त्याला आधीच इथे बोलवायला इंटिमेशन द्यायला हवं होतं, ते न दिल्यामुळे प्रथमेश दातार यांची साक्ष नाकारण्यात येत आहे असं कितीही म्हटले तरी सुद्धा हुशार यशोधन भानुशाली वकिलांनी खूप मोठा प्लॅन करत ऑलरेडी प्रथमेश दातार याचं इंटिमेशन कोर्टाकडून देऊन त्याची परवानगी पण घेतलेली असते। त्यामुळे सुरू होतो रिक्रिएशनचा खेळ। भूमी आता ज्या वेळेला खाली पडते पाण्यावरून त्यावेळेला प्रथमेश दातार तिला उचलायला येतो आणि मग ते एडिट केलेली क्लिप समोर येते। एडिट म्हणजे मध्ये मध्ये कट केलेले छोटे पार्ट क्लिपचे समोर येतात। सेम ज्या वेळेला भूमी पडते पाण्यावरून घसरून प्रथमेश दातार तिला सावरायला जातो कुणीही न सांगता, आणि इकडे सुद्धा ज्या वेळेला सोनल खाली घसरते तिला उचलायला आता इकडे लगेचच आकाश आलेला असतो। आता यशोधन भानुशाली वकील सांगतात, हे बघा हे सीसीटीव्ही फुटेज आणि हे लाईव्ह लोकेशन दोघांमध्ये सेम आहे। 10 वर्षाचा मुलगा जेव्हा एक कोणी व्यक्ती खाली पडेल तेव्हा त्याला उचलायला कशा पद्धतीने जाईल तर मागच्या बाजूने उचलायला जाईल। आकाश कुठे गेलाय तर मागच्या बाजूने। आकाशचा हेतू जर काही वेगळा असता तर आकाश पुढच्या बाजूने उचलायला आला असता। जर त्याला अटॅकच करायचा होता, जबरदस्ती करायची होती तर खाली पडलेल्या मुलीवरती समोरच्या बाजूने जाईल ना, तो मागच्या बाजूने तिला उचलायला काय जाईल। आत्ता भूमी मॅडम पडल्यात, भूमी मॅडम पडल्यावर ती धावत पळत येऊन प्रथमेश दातारनी त्यांना पुढून पकडलं का नाही, त्यांना मागून पकडलं, कारण त्याचं इंटेन्शन होतं फक्त भूमी मॅडमना उभं करणं। एक पॉइंट क्लिअर झालेला असतो की ज्या वेळेला सोनल खाली पडली आकाश तिला उचलायला गेलेला असतो। आता आजीच्या समोर हे भयानक दृश्य येत आणि आजी विचार करते खरंच की हा वकील किती हुशार आहे आणि भूमीने या मुलाला आणून खूप मोठी आता कमाल केलेली आहे। आता मात्र इकडे आकाश म्हणत असतो सायकल आणि तू ठीक आहेस ना, त्यावेळेला यशोधन भानुशाली वकील म्हणतात, हे बघा तुम्ही शांत बसा, जे समोर चाललंय ना त्याच्यावरती तुम्ही रिॲक्ट काहीच करू नका, ते तुमच्या केससाठी चांगलं नाही, तुमच्या सायकल राणीसाठी चांगलं नाही। मग मात्र आकाश शांत बसतो आणि जे समोर घडतंय ते दृश्य पाहत बसतो। भूमी खाली पडलेलीच असते। यशोधन भानुशाली वकील हे सगळं पाहत असतात आणि आता सगळेच जण समोर काय होणार हे पाहण्यासाठी उत्सुक असतात। भूमी खाली पडते, मागून येऊन प्रथमेश तिला उचलण्याचा प्रयत्न करतो पण तिला काही उचलता येत नसतं। उचलता येत नसल्यामुळे आता मात्र तो हळूहळू उचलण्याचा प्रयत्न करतो, त्या प्रयत्नामध्ये तो सुद्धा खाली पडतो। पुन्हा पुढची क्लिप दाखवली जाते ज्या वेळेला आकाश खाली पडलेला असतो। आता हे सगळं मॅच करत असताना भेंडे वकील उठतात आणि म्हणतात, काय चाललंय हे सगळं, हा सगळा पोरखेळ कोर्टासमोर करण्याचा काय गरज पडले तुम्हाला। इकडे आता रागिणी म्हणत असते, हा भानुशाली वकील पैसे तर चांगले चारून घेतलेत पण इतका हुशार असेल असं खरंच वाटलं नव्हतं। अभिजित म्हणतो, खरं सांगू का तर मला पण वाटलं नव्हतं की हा इतका हुशार वकील असेल। याच्यावरती रागिणी म्हणते, याला डबल पैसे देऊन आपल्या बाजूने आपण वळवून घ्यायला पाहिजे होतं, आपण आपल्या पायावरती धोंडा मारला या भेंडेला करून, असं म्हणत वकील आता बदलण्याचा विचार रागिणी करत असते। पण तिला माहित नसतं की यशोधन भानुशाली हे फक्त पैसे जास्त घेणारे वकील नसून त्याच्या बाजूने उभे राहणारे वकील आहेत। भानुशाली वकील सांगतात, बघा आता या दोन सिच्युएशन बघितल्यावरती आता प्रथमेश खाली पडलाय, तो भूमीला हात देतोय उचलायला पण त्या ह्याच्यामध्ये त्याला उचलता येत नाहीये कारण भूमीचं वजन जास्त आहे आणि या केसमध्ये आकाशला तिला उचलता येत नव्हतं कारण सोनल त्याला उलटा फोर्स लावत होती।
हे आपल्याला या सीसीटीव्ही फुटेजमधून दिसेल, असं म्हणत भानुशाली वकील पुढचं सीसीटीव्ही फुटेज प्ले करतात. आता प्रथमेशला विचारलं जातं, तू हे का केलंस बाळा? त्यावेळेला प्रथमेश म्हणतो, या ताई पडल्या होत्या, त्यांना उचलणं हे माझं काम आहे म्हणून मी उचलायला गेलो, असं म्हणत आता मात्र आकाशने केलेली कृती हे एका 10 वर्षाच्या मुलाला साजेची आहे हे यशोधन भानुशाली वकिलांनी सिद्ध केलेलं असतं. पुढे आता यशोधन भानुशाली वकील सांगतात, हे बघा आता याच्या पुढची माझी स्टेप ही असणार आहे, आकाशचं सर्टिफिकेट, असं म्हणत ते आता कोर्टासमोर आकाशचं सर्टिफिकेट सादर करतात. आकाशचं सर्टिफिकेट सादर केल्यावरती आता मात्र शैलेश वर्तक डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणे आकाशचं सर्टिफिकेट सादर केलं जातं. ज्या सर्टिफिकेटमध्ये आकाशचं मानसिक वय 10 वर्ष आहे, म्हणजे प्रथमेश दातार याच्या वया इतकं, हे सुद्धा कोर्टासमोर आणलं जातं. आणि त्यानंतर तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट पुरावा म्हणून सादर केली जाते, ती सादर केली जाते सीसीटीव्ही फुटेज प्रिमायसेसच्या बाहेरचं. त्याच्यामध्ये पूर्णपणे आता भानुशाली वकील सांगतात, या सगळ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की आकाश त्याच्या रूममध्ये एकटा ड्रॉइंग करत होता, हे आपल्याला खिडकीतून दिसते, आणि सोनल स्वतःहून आत विचारून गेली होती. म्हणजे आकाशने तिला बोलवलं होतं का? नाही. मग जर आकाशला कोणताही इंटेन्शन नव्हता तिला हर्ट करण्याचा किंवा बोलवण्याचा, तर ऐत्या वेळेला आकाश असं का करेल बरं? इतका तर तो काही हुशार नाहीये ना, असं म्हणत चौथी गोष्ट समोर आणली जाते. कोर्टासमोर एक एक करत सगळे पुरावे सादर केल्यावरती आता जज साहेब सगळे पुरावे पडताळून पाहतात. सगळे पुरावे पडताळून पाहिले असता जज साहेबांच्या लक्षात येतं की खरीच गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे की आकाश महाजन हे निर्दोष आहे, तर सोनल ही नाईक ही खूप मोठी फ्रॉड आहे. मग हे सगळं झाल्यावरती महत्त्वाचा पुरावा आता पुढे येतो, तो म्हणजे सोनलचं दुहेरी वक्तव्य किंवा सोनलचं दुहेरी वागणं, सोनलच्या पार्टीचे फोटो, सोनलसोबत असलेल्या मुलांचे फोटो आणि सोनलचं एकंदर कॅरेक्टर, हे सगळं समोर आल्यावरती कोर्टासमोर सोनलच्या विरुद्ध वाईट मत होतं, आकाशबद्दल चांगलं मत होतं, आणि आता आकाशच्या बाजूने न्याय मिळायला लागतो. रागिणी गडबडते आणि म्हणते, ही सोनल काही पचकली नाही तर बरी. सोनल घाबरते, आता मला जेल होणार की काय? मी कायमची कोठडीत गेले तर माझं लाईफ कसं होईल? असा विचार करत तिला कोर्टासमोर सादर केला असता सोनल सांगते, मला ना आधीच काहीतरी सांगायचं आहे. याच्यावरती यशोधन भानुशाली वकील म्हणतात, तुम्ही काही सांगायच्या आधी आपण कोर्टाची बाजू लक्षात घेऊया, कोर्ट जे आपल्याला सांगते ते बघूया, असं म्हणत आता इकडे कोर्टाची बाजू ऐकली जाते. त्यावेळेला सोनल गपचूप ऐकते, कारण सोनलला आता शिक्षा सुनावणार. तेवढ्या सोनल उठते आणि म्हणते, मी काही नाही केलेलं आहे, हे माझ्याकडून सगळं करवून घेण्यात आलेलं आहे. याच्यावरती आता हिच्याकडून कोण हे सगळं करवून घेणार हे मात्र कुणालाच कळत नसतं. त्यावेळेला भूमी तिच्याकडे पाहतच बसते. यशोधन वकील म्हणतात, बोला कोण आहे या सगळ्या मागचं कारस्थान? आता मात्र सोनल रडायला लागते आणि म्हणते, या मॅडमनी मला पैसे दिले होते, या मॅडम आणि यांचा मुलगा यांनी मला पैसे दिले आणि या सगळ्यामध्ये यांनी मला अडकवलंय, यांनीच मला अडकवलंय, असं म्हणत सोनल रडायला लागते. आता सोनलच्या या वागण्यामुळे रागिणी हदरते, भूमीसुद्धा हदरते. तिला सोनलचं सगळं वाक्य आठवतं की तू जर सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलास तर तूच हदरशील, कारण सत्य खूप भयानक आहे, असं म्हणताच आता मात्र भूमीला विचार पडतो की ही नक्की काय बोलत होती आणि हे सगळं काय आहे. रागिणीचा पर्दाफाश झालेला आहे. आता मात्र सोनलने सत्य सगळं उलगडत भानुशाली वकिलांनी सोनलचं कारस्थान उघडलं, सोनलने रागिणीचं कारस्थान उघडलेलं आहे.